भवतु पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। दंडवतो महानुभावपंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभावपंथीय विषयी ज्ञान ऐकत आहोत। तर आज आपण विषय ऐकणार आहोत की जो काही नामधारक आहे त्या नामधारकाने नामधारक केल्यानंतर त्याने जर परमेश्वराची आवड स्मरण चिंतन वगैरे केलं, त्याने जी काही अन्नदानाची क्रिया असेल, काही क्रिया केलेल्या असतील, जर त्याने क्रिया केल्यानंतर संन्यास जर त्याच्याकडून घेतला गेला नाही तर त्याची केलेली क्रिया वाया जाते काय, या विषयावर आपण बोलणार आहोत। तर या ठिकाणी श्री चक्रधर स्वामीजींनी सांगितलेलं आहे की केलेली क्रिया कोणतीही वाया न वचे, म्हणजे कोणतीही क्रिया केलेली वाया जात नाही। कारण तुम्ही कर्मराठीत आहात, कर्मराठीतून दैवराठी अशा दोन प्रकार आहेत। तर कर्मराठीमध्ये जी काही आपण क्रिया करत जातो ती जी क्रिया आहे ती ईश्वराचीच क्रिया असते आणि त्या क्रियामध्ये आपण जे स्मरण चिंतन पारायण वगैरे अन्नदान वगैरे अनेक प्रकारच्या तीर्थक्षेत्र आटन वगैरे ज्या क्रिया करत असतो त्या क्रिया जर आपण संन्यास घेतल्या नाही तर त्या वाया जात नाहीत। कारण कर्मराठीमध्ये दोन प्रकारची भक्ती असते आणि त्या ठिकाणी पहिली जी आहे सकाम भक्ती, दुसरी आहे निष्काम भक्ती। आता कोणतीही जर कधी धार्मिक विधी करायच्या असेल, नामधारक म्हणजे गुरु केल्यानंतर ज्या काही धार्मिक विधी करायच्या असतात, आपल्या आचरण करावं असतं, त्या मनामध्ये आपण कोणती जर धार्मिक क्रिया म्हणजे जसं अन्नदान करायचे असेल किंवा नामस्मरण करायचे असेल किंवा धार्मिक कार्य करायचे असेल, साधुसंत सेवा केली असेल, त्या ज्या क्रिया तुम्ही करताय त्या क्रियामध्ये जर तुमचा हेतू असला, हेतू म्हणजे काय की मला काही जे संकट आलं आहे, मला जे काही माझ्यावर जे काही दुःख आलं आहे, आजारपण आलं असेल किंवा काही आलेलं असेल, तर त्यामुळे मी स्मरण करतो आहे, हा तिथं हेतू येतो। आणि मला काहीतरी चांगलं व्हावं, मला पुण्य मिळावं म्हणून मी अन्नदान करतो। ह्या ज्या काही हेतुपूर्वक ज्या क्रिया केल्या आहेत त्या क्रियेला, ज्या क्रियामध्ये हेतू आहे, जसं तुम्ही स्थानावर गेल्यानंतर विडा चढवला स्थानावर, तर त्या ठिकाणी जर तुम्ही मनात म्हटलं की माझं चांगलं व्हावं, माझे संकट दूर व्हावं, माझं असं व्हावं, तर तो जो विडामध्ये तुम्ही चढवलेला आहे त्याच्यामध्ये काय झाला, हेतू झाला। जसं पंक्तीत हेतू आला अन्नदानामध्ये, तसं विड्यामध्ये हेतू येतो, तसं स्मरणामध्ये सुद्धा आपण हेतू जर कधी आपल्यामध्ये असला तर त्याला सकाम भक्ती असे म्हणतात। आणि या सकाम भक्तीने अपेक्षित फलप्राप्ती होते। म्हणजे सकाम भक्तीने जर ईश्वराची जरी तुम्ही भक्ती करत असाल आणि तुमच्या जर कधी याच्यामध्ये हेतू असाल तर त्या हेतूमध्ये तुम्हाला जे तुम्ही हेतू केलेला आहे त्या हेतूचं फळ तुम्हाला ते परमेश्वर त्या देवताला लावून देत असतं। त्याच्यामध्ये तुमचा हेतू आहे, त्यामुळे केलेली क्रिया त्या फलप्राप्तीस खर्च पडते। म्हणजे तुम्ही जी काही केलेली क्रिया आहे ती वाया जाते का, नाही जात वाया, पण तुमचा हेतू आहे तिथं। समजा एक निष्काम आणि एक सकाम अशी दोन प्रकारची भक्ती आहे ना। तर सकाम भक्ती जर तुम्ही केली तर सकाम भक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही तुम्ही क्रिया केलेली आहे हेतुपूर्वक, त्या हेतुपूर्वकच्या क्रिया तुम्हाला परमेश्वर काय करेल, त्या फलप्राप्तीचे तुम्हाला त्या ठिकाणी देऊन टाकेल। पण कोणतीही नवीन नामधारक किंवा संसारी जर मनुष्य आहे तो प्रथम सकाम भक्तीच करत असतो। कारण का, त्याला एकच कारण आहे की त्याला कोणतंही ज्ञान नसतं। महानुभावपंथ म्हणजे काय, आणि महानुभावपंथामध्ये जी काही नाम आपण उपदेश घेतो, गुरु करतो, हे गुरु का म्हणून करतात किंवा गुरु केल्यानंतर याचं आचरण कशासाठी केलं जातं, नामस्मरण वगैरे अन्नदान वगैरे या क्रिया कशासाठी केल्या जातात, याचं त्याला कोणतंही ज्ञान नसतं। आणि म्हणून ज्ञान नसल्यामुळं प्रथम त्याला ज्ञानच नाही, त्याने उपदेश घेतला परंतु त्याला कोणतं ज्ञान नाही। ज्ञान नसल्यामुळे तो काय करतो, फक्त जी भक्ती करतो, जे स्मरण करतो, देवपूजा करतो, आरती करतो, पारायण करतो, तीर्थक्षेत्र करतो, विडा चढवतो, अन्नदान करतो, ते सर्व ज्या क्रिया आहेत त्याच्या कशा अशा सकाम भक्ती। सकाम भक्ती म्हणजे काय, हेतुपूर्वक असतात। मग हेतुपूर्वक असतात, नंतर काही काळानंतर त्या सुरुवातीला त्याच्याकडून ते सकाम भक्ती होत असतात, काही काळानंतर त्याला ज्ञान होत राहतं, त्याला हळूहळू माहिती पडत जातं की साधू संतांची त्याची संगत वाढत जाते
आणि ज्ञानी लोकांची त्याची संगत बैठक होत जाते. त्यामुळे त्याला ज्ञान झाल्यानंतर मग त्याला कळतं की आपण जी काही भक्ती करतो आहे, आपण जी काही क्रिया करतो आहे, ही सर्व काही सकाम भक्ती आहे. आणि त्यामुळे तो त्या दिवसापासून काय करतो, ते गुरुजनांनी जे सांगितलेलं आहे तशा प्रकारे तो निर्हेतुक भक्ती करायला सुरुवात करतो. मग ज्ञान झाल्यानंतर तो काय करतो, मोक्षप्राप्तीच्या उद्देशाने निष्काम भक्तीकडे सुद्धा वळतो. परंतु जिच्या काही सकाम भक्तीची जी काही क्रिया केली होती त्या क्रियासुद्धा वाया गेलेली नाही, त्याचंसुद्धा फळ त्याला मिळालेलं आहे. जे प्रपंचात तुम्ही जसं कधी हेतुपूर्वक क्रिया केल्या परमेश्वराच्या ह्याच्यात, तर तुम्हाला त्याचं फळ मिळतं. केलेली क्रिया त्याच्यातही वाया जात नाही. आणि त्या ठिकाणी एखादं ज्ञान झालं तर तो निष्काम क्रिया करतो. शक्यतोवर प्रत्येक नामधारक लवकरात लवकर निष्काम भक्तीकडे कधी वळत नाही. म्हणजे जो काही नवीन उपदेशी आहे, नवीन ज्याने गुरु केला आहे परमेश्वराच्या याच्यासाठी, तर त्याला काही कोणतं ज्ञान नसतं एखाद्या वेळेस. आणि ज्ञान नसल्यामुळे तो काय करतो, निष्काम भक्तीकडे तो वळत नाही. सहसा निर्हेतुक क्रिया तो लवकर करतच नाही, कारण त्याला त्याचं ज्ञान नाही. आणि त्याशिवाय मोक्षमार्गाची वाटचालसुद्धा सुरू होत नाही, आहे का नाही. निष्काम भक्ती जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत त्याच्या निर्हेतुक क्रिया त्याच्याकडून घडत नाही कोणता हेतू नसताना, तोपर्यंत त्याला मोक्षमार्गाची वाटचाल सुरू होत नाही. अन्यथा आपले आयुष्य काय होईल, त्यातच खर्ची पडेल. म्हणजे जे आपलं जीवन आहे ते उपदेश घेतल्यानंतर जर आपण हेतुपूर्वकच सर्व क्रिया करत राहिलो आणि प्रपंचाच्याच गोष्टी करत राहिलो, प्रपंचाच्याच गोष्टी मागत राहिलो देवाजवळ, घरदार, पैसे वगैरे, किंवा असं काही संकट आलं ते दूर करणे वगैरे, याच्यासाठी जर आपण परमेश्वराच्या ज्या काही तुम्ही अन्नदानाच्या क्रिया केल्या, स्मरण केल्या, तर त्याच्यामुळे जर परमेश्वराला तुम्ही विडा चढवला, हेतू जर त्याच्यामध्ये तुमचा असेल, तर आयुष्यभर जर तुम्ही ते केलं तर आयुष्यभर ते त्याच्यात खर्ची पडून जाईल. आणि खर्ची पडल्यानंतर मोक्ष जो मिळाला पाहिजे, जो परमेश्वर तुम्हाला मिळाला पाहिजे, तो मिळणार नाही. कारण संसारातल्या ज्या समस्या आहे त्या कधीच संपणार नाहीत. जर तुम्ही आज एक वस्तू मागितली परमेश्वराच्या विडा चढून, तर दुसरी वस्तू तुम्हाला कमी पडणार आहे. कारण प्रपंचामध्ये कोणतंही संपूर्ण नसतं. प्रपंचामध्ये तुम्ही जे मागतायत लगेच दुसरं तुम्हाला कमी पडणार आहेत. लोभ वाढत जाणार आहे. आणि तुम्ही देवाजवळ पैसा मागितला, पुत्र मागितलं, धनसंपत्ती मागितली, घरदार मागितलं, सर्व मागितलं, तरीही तुम्हाला समाधान मिळणार नाही. अजून तुम्ही मागतच राहणार आणि मागतच तुमचं आयुष्य चाललं जाणार. आणि मागितल्यामुळे तुम्ही जे परमेश्वराची भक्ती केली त्याचं फळ तुम्हाला मिळणार, पण मोक्ष मिळणार नाही. परमेश्वराचं जे काही निर्हेतुक क्रिया त्या घडणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही त्याचा फायदा होणार नाही. म्हणून लोभ कमी होत नाही, कारण लोभ वाढत जातो. संसारामध्ये आपण जे करत असतो, मागत असतो, ते कधी संपत नाही. आणि जे काही मागितलेलं आहे ते लवकर संपून जातं. आणि म्हणजे संपत नाही म्हणजे याचा अर्थ काय, की तुमचं मागणं संपत नाही. आणि मागितल्यानंतर जे काही वस्तू तुम्ही मागितली ती तुम्हाला कायमप्रमाणे टिकत नाही. म्हणून लोभ कमी होत नाही आपला. लोभ काय करतो, वाढत जातो. कारण प्रपंचामध्ये मनुष्य असल्यामुळं त्याचा लोभ काय करतो, तो जास्त वाढत जातो. एक वस्तू भेटली की दुसरी वस्तू भेटायला पाहिजे, कारण तो संसारात सदा दुःखी असतो. आणि दुःखी माणसाला त्याला ज्ञान नसल्यामुळे तो सतत परमेश्वराकडे मागत असतो, म्हणजे मतलबीपणाने तो भक्ती करत असतो. म्हणून लोभ कमी होत नाही. त्यामुळे मनुष्याची असमाधानी आहे, तो कधीही समाधानी असू शकत नाही. जो अज्ञान व्यक्ती आहे, ज्याने उपदेश घेतलेला आहे, त्याला परमेश्वराचं ज्ञान नाही, तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, कुठं गेला, साधुसंत गेला की तो त्याचा हेतू सुरुवात होतो, की माझं हे दुःख आहे, माझं हे संकट आहे, ते असं दूर करावं, तसं दूर करावं, मग विडा चढवा, हे करा, माझं अन्नदान करा, हे करा. मग त्याचे हेतू आहे. आणि ते हेतू असल्यामुळे तो समाधानी होऊ शकत नाही, तो असमाधानीच राहतो. कारण लोभ वाढत जातो. एक गोष्टी झाली का दुसरे अडथळे आणि टेन्शन, कटकटी या प्रपंचामध्ये वाढतच जातं. मग करिता निरपेक्ष भक्ती करावी. म्हणून याच्याकरता स्वामींनी सांगितलं की तुमची जी भक्ती आहे ती कशी पाहिजे, निरपेक्ष. म्हणजे कोणतीही अपेक्षा नसणारी भक्ती पाहिजे. तुमच्याकडे अपेक्षा आहे, तुमच्याकडे हेतू आहे, ती परमेश्वराची भक्ती तुम्ही करतायत, परंतु ती स्वार्थी बुद्धीने करतायत. परमेश्वर सर्वज्ञ आहेत, त्यांना तुमच्या समस्या वगैरे सर्व ज्ञान आहेत. म्हणून परमेश्वराचे जेव्हा तुम्ही उपदेश घेतात त्यावेळेस परमेश्वराला तुम्ही संकट सांगत बसतात. माझं हे दुरुस्त व्हावं, माझं हे आजार दूर व्हावा, माझ्या घराचं भांडणी वगैरे कटकट दूर व्हावा, मला पैसे टक्के दूर यावे, असे तसे तुम्ही परमेश्वराला त्या समस्या सांगत असतात. परंतु परमेश्वर हा कसा आहे, सर्व ज्ञान आहे, सर्वज्ञ आहे. आणि त्याच्यामुळे त्याला ज्ञान असल्यामुळे त्याला सांगायची काही गरज नाही. त्यामुळे निरपेक्ष भक्ती जर केली, तुम्ही जर त्याच्याकडे मागत नाही गेले, तुम्ही जर कर्तव्य म्हणून स्मरण केलं, अन्नदान केलं, पूजा केली, अवसर केलं, देवपूजा केली, विडा केला किंवा अन्नदान क्रिया केली, हे जर तुम्ही निरपेक्ष केलं, कोणता हेतू न ठेवता केली, तर आपली इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण तर करणारच आहे. जे तुम्हाला लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला परमेश्वर देणार आहे. आणि तुम्हाला निरपेक्ष न मागितल्यामुळे तेही मिळेल प्रपंचातलं, आणि नंतर तुम्ही परमेश्वराच्या मोक्षमार्गासुद्धा योग्य होणार.
तर याच्यामुळे तुम्हाला डबल फायदा झाला न मागितल्यामुळे. आणि मागलं तर सकाम भक्ती केली तर ते तेच मिळणार, पण निष्काम भक्ती घडणार नाही, परमेश्वर मिळणार नाही. आणि तुम्ही जर न मागता सर्व भक्ती केली तर परमेश्वर तुम्हाला जे लागणार आहे तेही देणार आणि तुम्हाला अदृष्ट म्हणजे तुम्हाला मोक्षमार्गाचं परमेश्वरसुद्धा तुमचा मार्ग खुला करून देईल. भगवद्गीतेतसुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की अनन्याचिंतयन्तो माम ये जना पुरुपाशेती तेषाभिनिक्तयुक्तानां योगक्षम व्हावं. म्हणजे जो व्यक्ती माझं अनन्य प्रकारे चिंतन करेल, माझी एकट्याची भक्ती करेल, माझं एकट्याचं म्हणितलं ऐकेल आणि तो जो माझं निष्काम भक्तीने करेल म्हणजे कोणता हेतू न ठेवता जर माझी भक्ती करत असेल, माझ्यावर आधारित असेल, तर त्याचा योगक्षम मी चालवतो. म्हणजे त्याचे जीवनराठी जी काय आहे त्याला जे जे काही लागणार आहे ते सर्व मी पुरवायला तयार आहे. परंतु त्याची भक्ती कशी पाहिजे? अतूट, कधी न तुटणारी आणि परमेश्वरावर त्याची प्रेम भावना पाहिजे. कधी त्याला संकट आलं, दुःख आलं तरी तो ईश्वराला न सोडणारा, अशी त्याची अतूट भक्ती पाहिजे. ईश्वरावर विश्वासही पाहिजे. हेतू त्याच्यामध्ये कुठला नसावा. तर परमेश्वर त्याचा योगक्षम म्हणजे तो योग आणि क्षम म्हणजे त्याला जे जे लागणाऱ्या वस्तू आहेत, भोगणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व परमेश्वर पुरवायला तयार आहे. त्याला त्यांची काळजी आहे. का? आपण मागितलेलं नाही म्हणून. परमेश्वर तो हा माझा भक्त आहे, हा काही मागत नाही म्हणून याला मला द्यावा लागेल, हा याचा फायदा आहे. म्हणून निष्काम भक्ती करणाऱ्याला योगक्षम म्हणजे सांसारिक समस्या परमेश्वर म्हणतात की मी पूर्ण करून देतो, आहे का नाही. अशा प्रकारे सकाम भक्ती आहे. तर सकाम भक्तीमध्ये तुम्ही जर ईश्वराची सकाम भक्ती करत असाल, हेतुपूर्वक भक्ती करत असाल तर तेवढंच मिळणार. परंतु दुसरा जो प्रकार आहे निष्काम भक्ती. आता निष्काम भक्ती म्हणजे काय? कोणता हेतू न ठेवता, म्हणजे प्रत्येकाने कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता जे काही आपण जे काही स्मरण चिंतन वगैरे परमेश्वराचं तीर्थ आटन वगैरे तीर्थक्षेत्र अन्नदान वगैरे जे करतो आहे, नामस्मरण हे सर्व काही जे करतो आहे त्या फळाची अपेक्षा न करता करायला पाहिजे. म्हणजे माझ्या एवढं नामस्मरण केलं की माझं दुःख दूर होईल किंवा मी अन्नदान केलं तर माझे दुःख दूर होईल, अशी जी काही अपेक्षा आहे, जी काही तुमचा हेतू आहे ती असा हेतू न करता, अपेक्षा न करता चतुर्साधनाच्या ठिकाणी स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक हे जे चतुर्साधन आहे यांच्या ठिकाणी अत्यंत भक्तिभावाने पूजन करणं, भक्तिभावाने पूजन करायचं, कोणताही हेतू नाही ठेवायचा. साधू आले तर त्यांच्या आपल्याला भांडणी कटकटी वगैरे संकट वगैरे सांगायचे नाही, तर त्या ठिकाणी त्यांची जी सेवा करणार आहे ती आपल्याला मनात हेतू न ठेवता करायची आहे. माझा परमेश्वराचे साधक आहेत म्हणून करायचे आहे. स्थानवंदन करायचे असेल तर कोणताही हेतू ठेवायचा नाही की स्थान करून आले तर मला पुण्य मिळेल किंवा माझे दुःख संकट दूर होईल, असा मनात हेतू कोणताही ठेवायचा नाही. ते स्थान करायचं, तिथं लिडा आठवायची, आपला जे माथा आहे तो आपलं कपाळ त्या स्थानाच्या ठिकाणी टेकून त्या ठिकाणी आपले लिडा वगैरे आठवायची आणि तिथं कोणता हेतू नाही ठेवायचा. तर असं प्रसाद करत असताना, देवपूजा करत असताना, विडा अवसर करताना असतानासुद्धा मनात कोणता हेतू ठेवायचा नाही. भिक्षुक भेटले त्यांच्याजवळ हेतू करायचा नाही, वासनिक भेटले त्यांच्याजवळसुद्धा हेतू करायचा नाही. असं जर तुम्ही केलं अत्यंत भक्तिभावाने भजन पूजन जर तुम्ही असं केलं हेतू न ठेवता तर ती निष्काम भक्ती आहे. म्हणजे परमेश्वराची भक्ती ही कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली भक्ती जी आहे ती निष्काम भक्ती आहे. निष्काम म्हणजे कामना वगैरे नाही, हेतू नाही त्याच्यामध्ये, निष्काम आहे. फक्त करत राहणं माझं कर्तव्य आहे. मी उपदेश घेतलेला आहे, मी उपदेश घेतल्यानंतर मला स्मरण करणं माझा भाग आहे, मला देवपूजा करणं भाग आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणताही हेतू नाही. आणि ते करत राहणं, ईश्वरावर प्रेम करणं, चतुर्साधनावर प्रेम करणं. प्रत्येक साधनाचे एक साध्य असते, प्रत्येक नामधारकाचं साध्य त्यांची वेदवंत अवस्था आहे. प्रत्येक जो काही उपदेशी आहे तो पहिले कसा असतो, सुरुवातीला ज्ञान नसतो, आवडी नसते, परंतु त्याची जी काही अवस्था वाढत जाते आणि त्याने जर देवदेव जास्त केला, मनात कोणता हेतू न ठेवता केलं तर त्याला वेद म्हणजे आवड प्राप्त होते, चतुर्साधनाची आवड होते, ईश्वरावर प्रेम होतं. आणि अशी वेदवंत अवस्था वाढत 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 त्यांची निष्काम भक्तीमध्ये परिवर्तन होतं. आणि म्हणून ते निष्काम भावनेमध्ये जे परिवर्तन झालं की त्यावेळी त्याचं ईश्वरावर इतकं काही प्रेम होतं, भावना वाढून जाते आणि तो काहीही मागायला सुरुवात करत नाही. पहिले सुरुवातीला अज्ञान असतो, अज्ञानामुळे मागतो, नंतर त्याला आवडी वेध झाला, त्याला शास्त्र माहीत झालं, थोडंसं संगत सांगत चांगली ठेवली तर त्याला माहीत पडलं आणि त्याच्यानंतर त्याने निष्काम भक्ती सुरुवात केली. तर त्याच्यासाठी परमेश्वर त्याला काय करतात, त्याला आवड निर्माण होते, परमेश्वर त्याला आपल्याकडे घेतात आणि त्याला प्रपंचिक जे काही लागणार आहे तेही देतात आणि परमेश्वराच्या भक्तीसुद्धा त्याच्याकडून घडून घेतात आणि घेतल्यानंतर त्याला ज्ञानही द्यायला सुरुवात करतात. हळूहळू तो ईश्वर मार्गामध्ये पक्का दृढ होत असतो. आणि जर त्याने कधी मग पुढं जाऊन तर त्याने जर कधी पायरी जास्त आचरण केलं तर त्याला संन्याससुद्धा घडू शकतो आणि तो परमेश्वर मार्गाला लागू शकतो, आहे का नाही. परंतु काही लोकांनी
जर सकाम भक्ती केली, हेतुपूर्वकच भक्ती करत राहिला, भक्ती करत राहिला तर त्याला तेवढंच मिळणार आहे, पण परमेश्वर त्याला मोक्ष मार्गामध्ये जाणार नाही, त्याचा जन्म वाया जाईल. कारण त्याने परमेश्वराची गुरु केला, उपदेश घेतला, सर्व केलं, पण परमेश्वराकडे मागत राहिला आणि मागितल्यामुळे परमेश्वराने जे त्याला द्यायला पाहिजे होतं, मोक्षासाठी आपण उपदेश घेतलेला आहे. आपलं जन्ममरण चुकावं, जन्ममरणापासून दूर व्हावं म्हणून आपण उपदेश घेणार आहोत. ते त्याच्या हेतू त्याच्यामध्ये नाही आहे. त्यांचा हेतू कोणता आहे की मला देव मिळावा नाही, त्याला काही पडलेलं नाही. त्याच्यामध्ये त्याला मला घर मिळावं, दार मिळावं, नोकरी मिळावी, हे मिळावी, असा अनेक प्रकारचा हेतू आहे आणि तो जन्मभर तेच करत राहील तर त्याला परमेश्वर मिळणार नाही. हा जन्मसुद्धा त्याचा मानव देह जो आहे, त्या मानव देहामध्ये त्याला जो जीव आलेला आहे त्याचासुद्धा हा जन्म वाया जाईल. म्हणून आपण निष्काम भक्ती करायला पाहिजे. आणि निष्काम भक्तीवाल्याने जर कधी आपली हेतू न ठेवताच सर्व जीवनभर भक्ती केली तर ती निष्काम भक्तीमध्ये तो संन्यासाचा योग त्याला येत असतो आणि तो आपलं जीवन परमेश्वराला दान करत असतो. अशा प्रकारे त्या सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती या दोन भक्तीमध्ये काय फरक आहे ते आपण ऐकलं आहे. आणि सकाम भक्तीचा परिणाम आणि निष्काम भक्तीचा परिणाम याचे आपण विश्लेषण ऐकलं आहे. म्हणून आपण कधी मनामध्ये जर कधी आपल्याला उपदेश घ्यायचा असेल किंवा आपण उपदेश घेतलेला असेल तर आपल्याला जर ज्ञान नसेल तर आपल्याला ज्ञानासाठी आपल्याला विचारून घ्यावं आणि विचारल्यानंतर आपल्याला जर काही माहिती पडेल की जी काही आपण उपदेश घेतलेला आहे, हा उपदेश कशासाठी घेतलेला आहे तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती व्हावं, मोक्षमार्ग मिळावा, आपलं जन्ममरणाचा फेरा चुकावा, याच्यासाठी आपण उपदेश घेतलेला आहे. आणि ते उपदेश घेतल्यानंतर आपल्याला जर असं ज्ञान झालं तर आपण जी काही क्रिया करणार आहेत, अन्नदान वगैरे सर्व नामस्मरण वगैरे, तर यामध्ये आपण काय करायचा, कोणताही हेतू न ठेवता आपण क्रिया करता आली पाहिजे. ती निष्काम भक्ती आपण केली पाहिजे. असं आपल्याला स्वतःला प्रयत्न करावा लागेल, त्याला ज्ञान वाढवावं लागेल आणि परमेश्वराजवरती भक्ती करावं लागेल, परमेश्वर आपुलकी प्रेम करावं लागेल. त्यावेळेस आपल्याकडून निष्काम भक्ती घडेल. आणि जो व्यक्ती निष्काम भक्ती करेल हेतू न ठेवता त्याला परमेश्वर प्रपंचात जे काही संकटे अडचणी आहेत ते सुद्धा कमी पडू देणार आणि आपोआप देतील. मागण्याची गरज नाही, देवाला सर्व माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही जर निष्काम भक्ती केली तर तुम्हाला दोन्ही फायदा झाला. एक तुम्हाला कर्मराटीचं संसारातून सर्व मिळणार आणि दैवराटीचं जे काही परमेश्वराच्या मोक्षमार्गाची वाटचाल आहे तीसुद्धा तुमचे खुली होऊन जाणार आणि देव तुम्हाला तिथंसुद्धा पदरात घेणार. तर अशा प्रकारे सकाम भक्ती निष्काम भक्तीवर आपण विवेचन ऐकलेलं आहे. आपण लक्षात घ्यावं, मनपूर्वक ऐकावं आणि आपला फायदा करून घ्यावा. तर अशा प्रकारे मी आता या ठिकाणी निष्काम आणि सकाम भक्तीचे निरूपण संपवतो. पुढचं भाग आपण पुढच्या भागामध्ये निरूपण आणखी दुसरं आपण ऐकू. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.